होम हवन आणि ते उन्हाळ्यामध्ये थोडं adjust केलं. आणि दुसरं डिसेंबर महिन्यामध्ये बरेच असे कार्यक्रमांचाच तो महिना असतो. पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की असा कार्यक्रम खूप होतात त्या काळामध्ये आणि लोकांना येण्याच्या दृष्टीनेही तो सोयीचा आहे म्हणून. आणि मंदिर निर्माणाच्या किंवा मंदिर लोकार्पण होणार आहे जानेवारीमध्ये, त्याच्या 1 महिना आधीपासून ते वस्त्र विणण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सुरेख वातावरण तयार होईल आणि त्या वातावरणामध्ये हळूहळू ते मंदिर लोकार्पणापर्यंत वातावरण खूप सुरेख पद्धतीने सजलं जाईल. म्हणून त्या हेतूने 1 महिना आधी आपण हा कार्यक्रम ठेवू. 22 डिसेंबर जो शेवटला दिवस आहे, ज्या दिवशी वस्त्र अर्पण करणार तो गीता जयंती आहे. आणि एक अद्भुत योगायोग पण असा आहे की 6 डिसेंबर 1992 सगळ्यांना आठवत असेल, कार सेवा ठरली होती तर ती गीता जयंतीच्याच मुहूर्तावर ठरली होती. एक अद्भुत योगायोग पण आहे की 22 डिसेंबर गीता जयंती हा या वस्त्र अर्पण करण्याचा दिवस आहे. काही अशी साईज वगैरे असेल? आता जनरली हातमागाची विड्थ 48 असते, 48 इंचाचा पन्हा असतो. तर आम्ही तुम्हाला माहिती आहे प्रत्येक राज्याचं सिल्क वेगळं असतं, विणकाम वेगळं असतं, कॉटनमध्येही वस्त्र बनते आणि प्रत्येक ठिकाणचं डिझाईन वेगवेगळं असतं, विणकामाची पद्धत वेगवेगळी असते. तर याच्यात एक अभूतपूर्व गोष्ट अशी होणार आहे की प्रत्येक राज्याचं वेगवेगळं डिझाईन तिथली जी खासियत आहे त्यानुसार ती वस्त्र बनतील. 48 पन्हामध्ये ती होती, रुंदी 48, लांबी लोक विणतील तेवढी आणि त्याच्यातून मग अनेकविध वस्त्र तयार होतील. म्हणजे काही काही विविध राज्यांची जोडणी करूनही होती, काही सेपरेट आहे, वेगळी वेगळी. की फक्त मूर्तींच्या वस्त्रांसाठीच असतील की मग इतरही काही तिथे मंदिरात लागणारे वस्त्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयोग? आता खरं सांगायचं तर इतके प्रचंड वस्त्र तयार होतील की मंदिरात इतर पुष्कळही मूर्ती असतील. आता आम्हाला अजून सगळं माहिती नाही आहे, स्वामीजींना जास्त माहिती आहे त्याचा आराखडा. पण रामाची मूर्ती सुद्धा माझा जो अंदाज आहे ती बटू मूर्ती असणार आहे. पण त्यामुळे त्या दृष्टीने तो पन्हा तेवढा आणि म्हणजे मग कद उपरणं असेल किंवा इतर काही त्यातनं वस्त्र निर्माण शिवण्याकरता कापून वस्त्र अशी वस्त्र तयार होतील आणि इतरही मूर्तींना ती वस्त्र परिधान केली. सरदार वल्लभभाई पटेल टेक्सटाईल युनिव्हर्सिटी आणि कुन्नूरचं केरळमधलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी, या दोन्हीच्या मी AICTE कडनं गव्हर्निंग काउन्सिलवर आहे. तर त्या संस्थांना इन्व्हॉल्व करून, कारण त्या टेक्सटाईलमध्येच काम करणाऱ्या संस्था आहेत, तिथेच नवीन नवीन विद्यार्थी तयार होत आहेत या विषयात रस घेतले. तर त्या संस्थांना इन्व्हॉल्व करून आम्ही त्या विषयात काही सेमिनार्सही आम्ही ऑर्गनाईज करतोय. त्या काळामध्ये काही कॉफी टेबल बुक एक तयार होणार आहे चांगलं. आमच्या सुचेताताईंचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. फॅब्रिक्स इन वेदाजमध्ये त्यांचा खूप अभ्यास आहे आणि हे खूप सुंदर आहे. त्या जेव्हा आम्हाला सांगतात सगळं ते कधीतरी आपण सुचेताताईंचाही खूप खास कार्यक्रम करूया. फार सुरेख त्या वस्त्र या विषयावर वेदांमधलं बोलतात. तर त्यांचेही आर्टिकल्स त्याच्यामध्ये असतील. मला सांगायला खूप छान वाटतं की 12व्या शतकापर्यंत संपूर्ण जगभरातून सिल्कचा धागा रंगवण्याकरता भारतात येत होता. सेंद्रिय रंगामध्ये म्हणजे लोध्र, मंजिष्ठ, डाळिंबाची साल याच्यापासून ते रंगवलं जात होतं. परंतु 12व्या शतकानंतर जर्मनीमध्ये केमिकल डाईंग इंट्रोड्यूस झालं आणि त्याच्यानंतर आपली बाजारपेठ त्याची बसली. तर आमचा प्रयत्न चाललेला आहे. आता रामरायाची जी वस्त्र येतील ते सुद्धा खास आसामचं मुगा सिल्क, जे सगळ्यात उत्तम दर्जाचं सिल्क समजलं जातं, ते सिल्क असेल. त्याचं रंगणी सुद्धा सगळी सेंद्रिय रंगामध्ये रंगवलं जाईल, केमिकलचा स्पर्श नाही. सुचेताताई आता आम्हाला अजून सांगतील की देवाची वस्त्र कशी बनवायची याचेही काही श्लोक आहेत, ऋचा आहेत. त्याप्रमाणे ते अगदी सागर संगीत बनवलं जाईल. तिथं कुठेही नियम न तोडता जे एक मुख्य वस्त्र अजून एक बनणार आहे ते पूर्ण 24 कॅरेट सोन्याची जर त्याच्यामध्ये वापरली जाईल, जे पहिल्या दिवशीच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला कदाचित पंतप्रधान रामरायाच्या पूजेच्या वेळेला नेसवलं जाईल. ते वस्त्र अजून एक खास असेल. ते विणकर बनवतील. ते लक्ष्मी रोडला आमच्या हातमागाचा जो कारखाना आहे तिथं ते खास वस्त्र बनले. दिवसभर आता आम्ही हातमाग तर 24 तास चालू ठेवणार, कारण महाराष्ट्रातनं किंवा त्याच्या बाहेरनं सुद्धा जी लोक येतील, गाडीनी लोक, त्यांना वेळ नाही आहे, सुट्टी नाही आहे ऑफिसला. 13 दिवसात काय होतं, मग शनिवार रविवार खूप गर्दी होते आणि मग लोकांना रांगेत उभं राहणं आणि त्रास होता. म्हणून रात्री सुद्धा हातमाग चालू ठेवणार. म्हणजे बाहेर गावाहून आता कोल्हापूर वगैरे अशी जी गाव आहेत 2-2.5 तासाचं अंतर आहे, तुम्ही या संध्याकाळी ऑफिस बंद झाल्यावर रात्री विणा आणि परत जा, अशीही सोय ठेवलेली आहे तिथे. लोकांच्या खाण्यापिण्याकरता यांची सगळ्याची सोय आहे, डॉक्टर्सची सोय आहे, कारण एवढी सगळी गर्दी होणार म्हणून उन्हाळ्याचा काळ ठेवला नाही.
थंडीचा काळ ठेवला, सुसह्य व्हावं असाही त्यातून उद्देश आहे. किती लोक येण्याची शक्यता आहे? आमची अपेक्षा 10 ते 12 लाख लोक येतील अशी आहे. मोदींच्या वस्त्राकरता 12,000 लोक येतात, रामरायासाठी लाखो लोक येतात. तुम्हालाही हा विश्वास असेल असं मला वाटतं. पुण्याच्या अनघाताई घैसास यांनी आधीपासून केलेल्या अनेक उपक्रमांच्यामुळे त्यांना असं वाटलं की ज्याप्रमाणे भगवान रामरायाच्या या मंदिराकरता आधी देशभरातल्या लोकांनी शिलापूजनाच्या माध्यमातनं निधी समर्पणाच्या माध्यमातनं सहभाग घेतला, त्याप्रमाणे भगवान रामरायांना जी वस्त्र लागणार आहेत ती सुद्धा लोकांच्या एकत्रित कार्य करण्यातनं प्राप्त व्हावी. म्हणजे भगवान श्रीराम सर्वांचे आहेत. अगदी तळागाळापासनं सर्वोच्च लोकांच्या पर्यंत प्रत्येकाची भगवान रामचंद्रांशी श्रद्धा जुळलेली आहे. ही रोमांचक कल्पना आहे की अनेक लोकांनी यावं, 2-2 धागे विणावेत आणि अशा सगळ्यांच्या सहभागातनं निर्माण झालेल्या वस्त्रांचं भगवान रामरायांनी परिधान करावं. ही सगळी योजना कार्यान्वित करण्याकरता एक फार मोठी मशिनरीच लागणार आहे आणि ते सगळं जुळवून आणलं अनघाताईंनी, याचं मला स्वतःला फार अप्रूप वाटतं. एखादी सामान्य कल्पना सुचणं आणि ती प्रत्यक्ष कार्यान्वित होणं यामध्ये फार मोठं अंतर असतं. जेव्हा हा सगळा विचार रामजन्मभूमी न्यासाच्या समोर आला, तो वैयक्तिक पातळीवरती पण आला आणि अगदी आमच्या न्यासाच्या बैठकीमध्येही आला. सर्वांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद दिला आणि सर्वांच्या मनात एकच विचार आला की एकीकडे भगवान रामरायाबद्दलची अपार श्रद्धा आणि दुसरीकडे भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाच्या या कालखंडामध्ये आपल्या कलांच्या पुनरुज्जीवनाचा एक मोठा संदेश यातून जाऊ शकतो आणि म्हणून आपण याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. या भूमिकेतनं हे सगळं या रामजन्मभूमी न्यासानं आपलं कार्य मानून आणि त्याला समर्थन दिलं आणि आम्हाला आनंद आहे की अशा प्रकारच्या या कामामध्ये सगळा देश सहभागी होतो आहे. यात तयार झालेले वस्त्र जे आहे ते रामललाच्या मूर्तींना वापरले जाणार आहेत. जी, यातून निर्माण होणारी जी वस्त्र आहेत ती भगवान रामरायाच्या साठी वापरली जाणार आहेत. नंतर ती पुन्हा शिवायला लागतील, त्याला अनेक प्रकारचा आणखी साज शृंगार चढवावा लागेल आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या सामान्यतः 36 प्रतिमा असणार आहेत. म्हणजे मुख्य प्रतिमा फक्त एक रामललाची मुख्य गर्भगृहामध्ये राहील, पण त्यानंतर त्याच्यावरती संपूर्ण राम परिवार आहे. परिसरामध्ये आणखी अनेक प्रतिमा आहेत. भगवान रामचंद्रांच्या सहयोगासाठी ज्या ज्या लोकांनी आपलं बलिदान केलं किंवा सहकार्य केलं त्याही म्हणजे जटायू आहे, शबरी आहे, या सर्वांच्याही प्रतिमा त्या ठिकाणी असणार आहेत. महर्षी वसिष्ठ मुनी आहेत, विश्वामित्र मुनी आहेत, अगस्त्य मुनी आहेत, या सर्वांच्या प्रतिमा तिथे असणार आहेत. या सर्वांच्या करता यथायोग्य याचा सगळ्यांचा उपयोग केला जाईल. हिंदी में पूछूंगा. अनघाताईंनी दिलेल्या माहितीप्रमाणे 10 डिसेंबरला याचा शुभारंभ होईल आणि 22 डिसेंबरला याची परिसमाप्ती होईल, सांगता होईल. आणि या दिवसांच्या मध्ये लक्षावधी लोकांनी दिवस रात्रात कुठलाही क्षण साधून यावं आणि 2 धागे रामाकरता विणावेत. अशा प्रकारची हे एक दिसणारी फार छोटी पण ज्याचा संदेश फार व्यापक आणि फार खोलवर जाईल अशा प्रकारची योजना आहे. फार चांगली योजना आहे. स्वामीजी, एक कुतूहल किंवा उत्सुक ही स्वीकारलेलं नाही. विदेशातले लोक तयार बसलेले आहेत, पण त्याच्याकरता जी FCRA परवानगी लागते ती आम्हाला अपवाद म्हणून मिळू शकणं शक्य होतं, पण आम्ही ती नाकारली. एवढ्याकरता नाकारली
की प्रभू रामरायाचं सगळं जीवन नियमबद्ध जीवन आहे आणि त्यामुळे भारतीय सरकारचे जे कायदे असतील त्याप्रमाणे आपण ते मिळवावं. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की ज्या न्यासाला 3 वर्ष पूर्ण झाली असतील असाच न्यास त्याकरता आवेदन करू शकतो आणि त्यामुळे आमची 3 वर्ष या 20 फेब्रुवारीला पूर्ण झालेली असल्यामुळे आम्ही त्यानंतर आवेदन केलेलं आहे. त्याच्या आधी आम्हाला ते करावंसं वाटलं नाही. काही लोकांनी म्हणजे राम मंदिराच्या साठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी विदेशामध्ये पैसे गोळा करून ठेवलेले आहेत, पण आम्ही ते स्वीकारलेले नाहीत. आम्ही आता ते स्वीकारायला आरंभ करणार आहोत. FCRA करता आम्ही आवेदन केलेलं आहे, ते आम्हाला लवकरच मिळेल आणि त्यानंतर तो निधी येईल. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की समर्पणाचा जो निधी उपलब्ध झाला तो 3200 कोटी रुपयाचा, 3200 कोटी रुपयापेक्षा अधिक होता आणि त्याही पेक्षा अधिक निधी आज आमच्याकडे जमा आहे आणि राम मंदिराचं काम लगभग पूर्ण होत चाललेलं आहे. इतकं लोकांनी भरभरून दिलेलं आहे. त्यामुळे रामावरती लोकांची श्रद्धा किती असावी हे तिथे गेल्याशिवाय नाही कळत किंवा लोकांच्या मध्ये वावरल्याशिवाय नाही कळत. लोकांना उलट असं वाटतं की आपण किती करावं. त्यामुळे आम्हाला खात्री आधीपासूनही होती, आजही आहे की याच्याकरता निधीचा तुटवडा कधी पडणार नाही. प्रभू रामरायानं मुबलक व्यवस्था केलेली आहे आणि तो करीत राहील. मोठ्यात मोठी रक्कम म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती हे असं सांगू लाव नाही कारण पुण्यातून पण खूप मोठ्या प्रमाणावरती असं मी कधीच सांगणार नाही. मला 2 ऑफर्स आल्या होत्या. एक ऑफर अशा प्रकारची होती की आम्हाला डिझाईन देऊन टाका, आम्ही सगळं मंदिर बांधून देतो. आम्ही ती नाकारली. दुसरी ऑफर होती 300 कोटी रुपये देण्याची, आम्ही ती पण नाकारली. आम्ही म्हटलं हे जे काही होईल, जसं तुम्ही आता ऐकलं ना की 2-2 धाग्यांच्या मधनं ते वस्त्र होणार आहे, तसं म्हटलं याला लक्षावधी कोट्यवधी लोकांचे हात लागू दे. आम्हाला 20-20 रुपये महत्वाचे आहेत, 10-10 रुपये महत्वाचे आहेत. आम्हाला या कोट्यवधी रुपयांची आज आवश्यकता नाही. अधिक लोकांचे हात त्याला लागणं, अधिक लोकांची हृदय त्याच्याशी जोडली जाणं याचं महत्त्व जास्त आहे. आणि म्हणून अशा तपशिलातल्या गोष्टी सांगू नयेत. हिंदी में सर्वात जाना जास्त चाहिए. हिंदी में पुणे की अनघाताई घैसास हमारे पास आई. उनके द्वारा किए गए अभी तक के सारे कार्य हमने देखे और जब ये ध्यान में आया कि उनकी मूल योजना बुनकरों के इस विस्मृत प्राय कला को पुनरुज्जीवन करने के लिए 2-2 धागे बुन करके और राम लला के लिए वस्त्र बनाया जाए, तो यह हमें ही स्वयं रोमांचित करने वाली कल्पना लगी. और इसलिए राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास यह व्यक्तिगत रूप में और न्यास के रूप में भी इसका समर्थन करता है. यह हमने न्यास की बैठक में निश्चित किया. इतना अवश्य बतला देता हूं कि केवल हमारा समर्थन है, आप उसे उस न्यास का आशीर्वाद कहिए, शुभकामना कहिए. इसके अलावा इस संपूर्ण कार्य के साथ न्यास का कोई भी संबंध नहीं है. वैधानिक संबंध कुछ भी नहीं, आर्थिक संबंध कुछ भी नहीं, लेकिन भावनिक संबंध पूरा है. क्योंकि राम जी के लिए जो कोई भी काम करता है उसके साथ भावनिक संबंध रखना ये हमें अपना भी दायित्व लगता है. अब इस प्रकार का ये अनोखा कार्य आरंभ होगा 10 दिसंबर के दिन और इसकी सांगता होगी 22 दिसंबर के दिन पुणे में. अब इसमें असंख्य लोग आकर के 2-2 धागे उस वस्त्र के लिए बुन करके और उसमें सहभागी होंगे, तो ऐसा लगता है कि ऐसे वस्त्र को धारण करके हमारे रामलला भी बड़े प्रसन्न हो जाएंगे, क्योंकि उनको लोग अत्यंत प्रिय है. भगवान श्री राम जननायक है, वे लोगों के देवता हैं और सामान्य से सामान्य भी व्यक्ति की उन्होंने कभी उपेक्षा नहीं की. आपने सुना होगा संपूर्ण 14 वर्ष के वनवास में उन्होंने जो प्रवास किया है
ऋषियों के आश्रम को हेडक्वार्टर बनाना और वहाँ से 3-3 दिन, 4-4 दिन, 7-7 दिन, ये सारे दिन दिए हैं वाल्मीकि रामायण ने। आसपास के झुग्गी झोपड़ियों में जाकर के वनवासियों के साथ घुल मिल करके उन्होंने समाज का संगठन किया। दक्षिण समाज का संगठन करने का सारा श्रेय उनका है और इसलिए आज भी वनवासी लोगों में भगवान श्री राम अत्यंत श्रद्धास्पद माने जाते हैं। तो लोगों से प्रेम करने वाले, आपने विशेषण सुना लोकाभिरामम, ये लोकाभिरामत्व क्या है? यह उनके जीवन को देखने पर ध्यान में आता है। तो लोकाभिराम भगवान श्री राम का वस्त्र असंख्य लोगों के द्वारा उनके हाथों की सेवा से, एक दृष्टि से कहिए कार सेवा, ये कर सेवा है, उसके माध्यम से बुना जाए तो उनको भी आनंद होगा, हम लोगों को भी आनंद है। और इस प्रकार का कार्य सोचने वाली, उसको कार्यान्वित करने के लिए नितांत परिश्रम करने वाली अनघाताई का हम अभिनंदन करते हैं। ये जो वस्त्र बनेंगे वो जो नया बन जो प्रतिमा वहाँ पर स्थापित होगी उसके लिए इन वस्त्रों में से ही वस्त्र प्रावरण बनाए जाएंगे। साथ साथ वहाँ पर भगवान रामलला के आसपास उस परिधि में, जिसको आप प्राकार कहेंगे, परकोटा हम लोग कहते हैं अपनी भाषा में, उस परकोटा के अंतर्गत 6 मंदिर और बनने वाले हैं, क्योंकि पंचायतन की पूजा है और पंचायतन के साथ साथ 2 और मंदिर, एक हनुमान जी का और एक अन्नपूर्णा का वहाँ पर बनने वाला है। उन मंदिरों के लिए और भी अनेक प्रतिमाएं बाहर है, कुल मिलाकर के लगभग 36 प्रतिमाएं ये रहेगी। इनके लिए जहाँ पर आवश्यकता होगी उस प्रकार से इन वस्त्रों का उपयोग किया जाएगा। किन किन राज्यों से जो बुनकर है इसमें सहभागी होंगे और उनका सहयोग किस तरह से रहेगा? अब ये अनघाताई का प्रश्न। चलो ठीक है, नंतर